नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा जो पेपर नंबर 3 आहे, हा पेपर नंबर 3 अभ्यासतोय. त्यामध्ये आपण जे पहिलं प्रकरण आहे, राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. तर यामध्ये आपण राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाच्या उदयाची कारणं ही कुठली कुठली होती, याचा जो आढावा आहे, हा आढावा मित्रांनो आपण घेतला. कारण अनेक जी कारणं आहेत, या अनेक कारणांमधून अनेक ज्या घटना आहेत, या घटनांमधून 19व्या शतकामध्ये भारतीय लोक जे आहेत हे जागृत झाले, आपापसातले भेदभाव विसरले आणि ते संघटित व्हायला सुरुवात झाली. आधुनिक शिक्षण जे आहे, या आधुनिक शिक्षणानं लोकशाही असेल, स्वातंत्र्य असेल, हक्क असेल, कर्तव्य असतील, उदारमतवाद असेल, राष्ट्रवाद असेल, ही जी पुरोगामी मूल्य जे ही पुरोगामी मूल्य त्यांना कळू लागली आणि शस्त्र आणि युद्धाच्या ऐवजी सनदशीर मार्ग किती आवश्यक आहे, योग्य आहे, हे सुशिक्षित हिंदू लोकांनी ओळखलं. आणि त्या दृष्टीनं अनेक प्रांतामध्ये जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न सुरू झालेले आपल्याला दिसतात. 1833मध्ये लॉर्ड मेकॉलेनं म्हणल्याप्रमाणे पाश्चात्य शिक्षण घेतलेले हिंदी लोक पाश्चात्य संस्थांची मागणी करतील. 50 वर्षानंतर राष्ट्रसभेच्या स्थापनेच्या रूपानं त्याची दूरदृष्टी सत्य ठरलेली आपल्याला दिसून येते. आणि मग तत्पूर्वी भारतामध्ये काही जे प्रांत होते, या काही प्रांतामध्ये अनेक ज्या संघटना आहेत, ह्या संघटना स्थापन झालेल्या आपल्याला दिसतं. एक प्रकारे काँग्रेसची स्थापना जी होती, ह्या स्थापनेला अनुकूल आणि पूरक ठरलेलं या देशातील नजीकचे यशस्वी असे प्रयत्न झालेले आपल्याला दिसतात. म्हणून त्याची नोंद घेणं अतिशय आवश्यक आहे. मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या संघटना स्थापन झाल्या, राजकीय संघटना, तर मुंबई इलाख्यामध्ये झाल्या, बंगाल इलाख्यामध्ये झाल्या, मद्रास इलाख्यामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. त्याचा थोडक्यात असा जो आढावा आहे, हा आढावा आपल्याला यामध्ये आजच्या या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे. तर बंगाल इलाख्यामधली जी राजकीय संघटना होती, ही वंग भाषा प्रसारिक सभा, ह्या सभेची स्थापना जी आहे ही 1836ला झाली. खरं तर ही काय म्हणतो आपण, राजकीय कार्य करणारी संघटना होती. तिच्या ज्या बैठका आहेत, ह्या बैठका घेतल्या, वेगवेगळे विषय जे आहेत, ह्या विषयांवर चर्चा त्यामध्ये होत असलेल्या आपल्याला दिसतात. सरकारी धोरणं जे आहेत, ह्या धोरणावर चर्चा झालेली आपल्याला दिसते. आणि अपेक्षित ज्या सुधारणा आहेत, ह्या सुधारणांसाठीचे जे प्रस्ताव आहेत, हे प्रस्ताव त्यावेळी सरकारकडं पाठवलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरी संघटना होती जमीनदारांची संघटना. कारण आपल्याला लक्षात येतं लँड ओनर्स असोसिएशन, जमीनदारांची संघटना, या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की ही जमीनदार लोकांची संघटना असली पाहिजे. 1837ला द्वारकानाथ टागोर यांनी ही स्थापन केली. यामध्ये काय होतं, तर जमीनदारांच्या हिताचं रक्षण करणं हे उद्दिष्ट होतं. सहानुभूती तर होतीच, पण इंग्लंडमधली इंडिया सोसायटीशी संपर्क होता. आणि 1851मध्ये जॉर्ज थॉम्सन यांनी 1839मध्ये लंडन इथं ही ब्रिटिश ईस्ट इंडिया सोसायटी स्थापन केली. आणि ह्या दोन्ही संस्थांचं एकीकरण झालं आणि त्याला ब्रिटिश इंडिया सोसायटी असं नाव दिलं. आणि पुढच्याच वर्षी या संस्थेनं ब्रिटिश संसदेकडं आपल्या तक्रारी असतील, आपल्या मागण्या असतील, या मागण्यांचं, तक्रारींचं जे निवेदन आहे, हे निवेदन दिलेलं दिसतं. या संस्थेमध्ये जमीनदारांचं वर्चस्व जे होतं, हे जमीनदारांचं वर्चस्व असलं तरीसुद्धा हळूहळू व्यापारी, डॉक्टर, वकील यामध्ये सहभागी झाले. आणि मग कायदा क्षेत्र आणि या कायद्या क्षेत्रामध्ये दिसणारा वर्णभेद,
या वर्णभेदावर जी टीका आहे ही टीका सुरू झालेली आपल्याला दिसते. न्याय विभाग आणि कार्यकारी विभाग हे स्वतंत्र असावेत, कायदे मंडळावर लोकप्रतिनिधी असावेत, अशा राजकीय स्वरूपाच्या मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या देखील या संसदेमध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन 19व्या शतकामध्ये जी जनजागृती आहे ही मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की 19वं जे शतक आहे हे 19वं शतक अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या 19व्या शतकातच जी जनजागृती आहे ही जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग 19व्या शतकात ही जनजागृती झाली, विशेषतः बंगालमध्ये राजकीय जागृती आणि संघटितपणा वाढत गेला. 1857चा उठाव झाला. या 1857च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपली आणि भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला. आणि त्यानंतर मग घटनात्मक विकासाला जे महत्त्व आहे हे महत्त्व आलं. अशी बदलती परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये 1875 साली शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीग नावाची संस्था स्थापन केली. जनतेमध्ये जागृती करणं हा उद्देश महत्त्वाचा तिथं असलेला आपल्याला दिसतो. आणि मग घोष हे अमृत बझार पत्रिका जी होती या अमृत बझार पत्रिकेचे प्रामुख्यानं संपादक होते. 26 जुलैला 1876ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन ही संघटना स्थापन केली. त्यांनी मुंबई, मद्रास, बनारस, अलाहाबाद, अमृतसर, लाहोरपर्यंत संपूर्ण देशभर दौरा केला आणि संपूर्ण देशभर दौरा करून जनजागृती केली आणि त्यामुळेच त्यांच्या संघटनेला अखिल भारतीय स्वरूपचे हे स्वरूप प्राप्त झाले. 1883 साली प्रदर्शनाच्या निमित्तानं राष्ट्रीय परिषद कलकत्ता इथं बोलावली. त्याला जवळजवळ 100 प्रतिनिधी हजर असलेले आपल्याला दिसतात. आणि मग ही जी राष्ट्रवादाचा उदय जो आहे हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर मुंबई इलाख्यामध्ये काही राजकीय संघटना स्थापन झाल्या. बॉम्बे असोसिएशन असेल, पुणे इथले सार्वजनिक सभा असेल, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे ते असेल. तर 1852 मध्ये समाजसेवक जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पुढाकारानं ही बॉम्बे असोसिएशन ही जी संस्था आहे ही संस्था स्थापन झाली. बॉम्बे असोसिएशन ही जी संस्था आहे ही संस्था स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवायच्या, त्या सनदशीर मार्गाने सोडवायच्या, ह्या संस्थेचा उद्देश होता. कायदे मंडळामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व मिळावं, नोकरीमध्ये भारतीयांना उच्च पद मिळावी, अशा मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या सरकारकडे केलेल्या आपल्याला दिसतात या बॉम्बे असोसिएशनच्या वतीनं. त्याच्यानंतर पुणे इथली सार्वजनिक सभा 1867 मध्ये गणेश वासुदेव जोशी ज्यांना सार्वजनिक काका म्हणतात त्यांनी ही संस्था स्थापन केली. ह्या संस्थेला सुद्धा औद्योगिकरणाचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, स्वदेशीचे प्रश्न असतील, ह्या सगळ्यांविषयी जनजागृती केली. या सगळ्यांविषयी ह्या संस्थेनं जे कार्य आहे हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 साली फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती तेलंग यांनी ही जी संस्था ही संस्था स्थापन केली. जनतेच्या अडचणी असतील, जनतेचे अर्ज असतील, विनंतीवरचा द्वारा असेल, शासनाला कळवणं हा उद्देश महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. आणि मग मद्रास इलाख्यामध्येही काही संघटना निर्माण झाल्या. मद्रास नेटिव्ह असोसिएशन आणि महाजन सभा, बंगालमधील ब्रिटिश इंडियन असोसिएशनची शाखा म्हणून या संस्थेची जी स्थापना आहे ही स्थापना झाली. 1853चा कायदा आणि या कायद्याच्या अगोदर या संस्थेनं ब्रिटिश संसदेला एक निवेदन पाठवलं. ही संस्था फारशी प्रभावी ठरली नाही, पण पुन्हा महाजन सभा निर्माण झाली. लिटनच्या जुलमी धोरण
आणि या जुलमी धोरणाच्या प्रतिक्रिया जी आहे ही या संस्थेची 1884 साली झालेली स्थापना, कायदेमंडळाचा विस्तार, भारतीयांना त्यामध्ये अधिक प्रतिनिधित्व, सत्तेचं विभाजन, अशा राजकीय मागण्या जे आहेत ह्या राजकीय मागण्या या संस्थेनं सरकारकडं केलेल्या आपल्याला दिसतात. तसंच भारताबाहेरही काही संघटना निर्माण झाल्या. दादाबाई नौरोजी यांनी 1865 साली लंडन इथं इतरांच्या मदतीनं लंडन इंडियन सोसायटी नावाची जी संस्था आहे ही संस्था स्थापन केली. त्याचे अध्यक्ष होते दादाबाई नौरोजी, तर सचिव होते उमेशचंद्र बॅनर्जी. या संस्थेचे काही सदस्य आणि या सदस्यांची पुढच्याच वर्षी ईस्ट इंडिया असोसिएशन ही जी संघटना आहे ही संघटना त्यांनी स्थापन केली आणि त्यामध्ये काही निवृत्त असे ब्रिटिश अधिकारी होते. तिच्या शाखा भारतामध्ये होत्या आणि 1872 साली आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना केलेली आपल्याला दिसतात आणि ते केम्ब्रिज विद्यापीठ जे होतं ह्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ते शिकत असलेले आपल्याला दिसतं. इंग्लंडमधील भारतीयांना संघटित करणं, भारतीयांच्या ज्या काही समस्या आहेत या भारतीयांच्या समस्यांच्या बाबत जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न करणं हे उद्देश या संघटनांचे असलेले आपल्याला दिसतात. आणि मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी 1885ला फाउंडेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस याची जी स्थापना आहे मित्रांनो, ही स्थापना झालेली आपल्याला दिसते. हे अनेक प्रांत आत्ता बघितले आपण, बंगालमधले, मुंबई इलाखा, मद्रासमधल्या भारतीयांच्या भारताबाहेरच्या संघटना, ह्या सगळ्या अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या संघटना स्थापन झाल्या. ह्या ज्या वेगवेगळ्या संघटना मित्रांनो स्थापन झालेल्या होत्या ह्या कशासाठी स्थापन झालेल्या होत्या तर अन्यायाविरुद्ध जो आवाज आहे हा आवाज उठवणं महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. कारण अजून देशाचं प्रतिनिधित्व जे हे देशाचं प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय अशी राजकीय संस्था जी आहे ही संस्था प्रामुख्यानं स्थापन झालेली नव्हती. अशी एखादी संस्था जे अशा एखाद्या संस्थेची आवश्यकता होती हे सगळ्यांना पटलेलं होतं. तशी संस्था निर्माण करण्याचा मान सेवानिवृत्त इंग्रज ICS अधिकारी ॲलन ह्यूम यांच्याकडे जातो. त्यांना या कामी सर विल्यम वेडरबर्न आणि सर हेनरी कॉटन या 2 सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची मदत झाली. हे सर्व इंग्रज अधिकारी त्यांच्या साम्राज्याशी एकनिष्ठ होते. त्यांनी महत्त्वाच्या पदावरून सेवाही केलेली होती. त्या पलीकडं त्यांच्याकडं काही वेगळे गुण, काही दूरदृष्टी होती. त्यांना हिंदी लोकांची केली जाणारी पिळवणूक, त्यांच्या समस्या ची जी दुःख होती ही दुःख त्यांनी जवळून पाहिलेली आपल्याला दिसतात. जनतेमधला असंतोष, त्याचे संभाव्य परिणाम हे त्यांनी जाणलेले होते. तेव्हा हा असंतोष दडपून न टाकता त्याला वेगळं विधायक वळण जे हे देणं साम्राज्याच्या हिताचं ठरेल असं त्यांना वाटत होतं. आणि मग त्यासाठी अखिल भारतीय व्यासपीठ स्थापन होणं गरजेचं होतं आणि त्याच्या दृष्टीनं आवश्यक असे प्रयत्न झालेले आपल्याला दिसतात. 1857चा जो उठाव झाला या उठावाच्या दरम्यान ॲलन ह्यूम इटवा जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट होते. त्यांनी हा जो 1857चा उठाव होता हा 1857चा उठाव प्रत्यक्ष बघितलेला होता. त्यांच्या मते ब्रिटिश साम्राज्य वरून दिसतं तेवढं सुस्थिर नाही. हिंदी असंतोषाची दखल न घेतल्यास ब्रिटिश साम्राज्य त्यात नष्ट होईल. वेडरबर्न वासुदेव बळवंत फडके यांचं बंड प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं. याची दखल जर घेतली नाही तर अनेक वासुदेव निर्माण होतील असं त्यांचं मत होतं.
तेव्हा शस्त्रबळानं हा असंतोष दडपून टाकण्याच्या ऐवजी विधायक चळवळी जे आहेत, ह्या विधायक चळवळीचं जे वळण आहे हे वळण देणं गरजेचं. ह्या कामी ह्यूमनं पुढाकार घेतला. प्रथम त्यांनी कलकत्ता विद्यापीठ जे होते, ह्या कलकत्ता विद्यापीठाचे पदवीधर लोक जी होती, या पदवीधरांना एक परिपत्रक पाठवलं आणि हिंदुस्थानच्या सर्वांगीण विकास जो आहे, या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय संघटना किती गरजेची आहे हे पटवून दिलं, आव्हान केलं. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आणि या सर्वांच्या सहकार्यानं 1884चा काळ होता. 1884च्या अखेरीला इंडियन नॅशनल युनियन त्यांनी स्थापन केलं. 1885मध्ये युनियनची बैठक झाली आणि या युनियनच्या बैठकीमध्ये काय ठरवलं गेलं तर डिसेंबरपर्यंत किंवा डिसेंबरमध्ये पुणे इथं राष्ट्रीय परिषद भरवण्याचं ठरवलं. पुणे इथं राष्ट्रीय परिषद घेतली जाईल असं सांगितलं. दरम्यान ह्यूम इंग्लंडला गेले आणि ह्यूम इंग्लंडला जाऊन त्यांनी लोकांची सहानुभूती जे ही मिळवली. व्हायसराय लॉर्ड डफरीनला भेटले. इंग्लंडमधील विरोधी पक्षाप्रमाणे या भावी संघटना जे आहेत, ह्या संघटनेचं कार्य करावं असा सल्ला डफरीननं दिला. ह्यूमला आणि हिंदी नेत्यांना हा जो विचार आहे, हा विचार पटला आणि डिसेंबर 1885मध्ये पुण्यामध्ये मित्रांनो कॉलरेची साथ होती. मग कॉलरेची साथ पुण्यामध्ये होती, त्यामुळे हे अधिवेशन जे हे आता कुठंतरी घेतलं पाहिजे म्हणून ते मुंबईला आलं. मुंबईला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार 28 डिसेंबर 1885 पहिलं अधिवेशन. या पहिल्या अधिवेशनाला देशातील एकूण त्यावेळी 1885ला देशातील 72 सदस्याचे हे 72 सदस्य हजर होते. त्यामध्ये मुंबईचे 18 आणि पुण्याचे 9 असे मिळून मुंबई इलाख्याचे 27, मद्रासचे 8, कलकत्त्याचे 3, लखनौचे 3 प्रतिनिधी जे आहेत, हे प्रतिनिधी मित्रांनो 1885ची जी सभा झाली, या सभेला हजर असलेले दिसतात. दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग, दिनशा वाच्छा, नरेंद्रनाथ सेन, गिरिजाभूषण मुखर्जी, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, आगरकर, टिळक, रंगय्या नायडू, अय्यर, जी सुब्रमण्यम, गंगाप्रसाद वर्मा, हे नेते जे होते, हे नेते इथं समाविष्ट असलेले आपल्याला दिसतात. मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय जे होतं, मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या इमारतीमध्ये भरलेलं हे अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे जे 1885ला मुंबईला अधिवेशन झालं, या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते हे कलकत्त्याचे कायदे पंडित आणि विचारवंत उमेशचंद्र बॅनर्जी होते. कलकत्त्याचे कायदे पंडित आणि विचारवंत उमेशचंद्र बॅनर्जी होते. सचिव म्हणून ह्यूम यांची निवड झाली आणि या अधिवेशनामध्ये हिंदी राष्ट्रसभा, इंडियन नॅशनल काँग्रेस, हिंदी राष्ट्रसभा जी आहे, ह्या हिंदी राष्ट्रसभेची स्थापना जी आहे, ही स्थापना केलेली आपल्याला दिसते. हे जे अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये मुंबईचं हे जे 1885ला अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये 9 ठराव त्यावेळी पास झाले.
किती ठराव पास झाले तर 9 ठराव मित्रांनो त्यावेळी पास झालेले आपल्याला दिसतात. आणि प्रत्यक्ष ही जी राष्ट्रसभा होती जिला आपण काँग्रेस म्हणतो, या प्रत्यक्ष राष्ट्रसभेचं जे काम आहे किंवा जो विकास आहे काँग्रेसच्या कार्यामध्ये आणि विकासाला जी सुरुवात आहे ही सुरुवात मित्रांनो झालेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन, या पहिल्या अधिवेशनामध्ये उमेशचंद्र बॅनर्जी यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय सभा जी स्थापन झालेली होती या राष्ट्रीय सभेची जी ध्येय धोरणं जी आहेत ही राष्ट्रीय सभेची ध्येय धोरणं स्पष्ट केली. त्यानुसार कुठली ध्येय धोरणं होती तर पहिलं होतं देशाच्या भिन्न भिन्न प्रदेश आणि अभिन्न भिन्न प्रदेशातील कार्यकर्त्यांमध्ये जवळीक आणि मैत्री निर्माण करणं. वंश, पंथ, प्रांत हा भेदभाव जो आहे हा भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. राष्ट्रीय ऐक्य, या राष्ट्रीय ऐक्याची भावना, राष्ट्रीय ऐक्याचं संघटन वाढीला लावणं. सामाजिक जे प्रश्न आहेत या सामाजिक प्रश्नावर सुशिक्षितांच्या मतांची जी दखल आहे ही सुशिक्षितांच्या मतांची दखल घेणं. आणि मग इथून पुढं या राष्ट्रीय सभेचं जे कार्य आहे हे कार्य कशा पद्धतीनं होईल, या कार्यक्रमाचा जो विचार आहे हा विचार कशा पद्धतीनं करायचा याची जी भूमिका आहे ही भूमिका यामध्ये घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे हे जे पहिलं अधिवेशन झालं राष्ट्रीय काँग्रेसचं, राष्ट्रीय सभेचं, काँग्रेसची स्थापना झाली, हे जे पहिलं अधिवेशन आहे मित्रांनो, या पहिल्या अधिवेशनामध्ये ही ध्येय धोरणं जे आहेत ही ध्येय धोरणं घोषित केली. तरी परिस्थितीप्रमाणे राष्ट्रसभा विकसित आणि प्रभावी बनत गेलेली आपल्याला दिसते. जशी ही विकसित झाली, जशी ही प्रभावी झाली, तशी ध्येय धोरणं, मागण्या ह्या वाढत गेलेल्या आपल्याला दिसून येतं. आणि मग ही राष्ट्रीय सभा जी ही राष्ट्रीय सभा प्रामुख्यानं मोठी झालेली आपल्याला दिसतात. तिचं क्षेत्र जे हे क्षेत्र विस्तारत गेलेलं आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, आपण ही राष्ट्रीय सभा, राजकीय संघटना, वेगवेगळ्या प्रांतामध्ये झालेल्या या संघटनांचा आपण या लेक्चरमध्ये अभ्यास केला. आणि पुढच्या लेक्चरमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांचं कार्य जे हे कार्य कशा पद्धतीचं आहे, राष्ट्रवादाच्या उदय आणि विकासामध्ये त्यांची भूमिका जी आहे ही भूमिका कशा पद्धतीची आहे याचा जो आढावा आहे हा आढावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. धन्यवाद. घरीच राहा, सुरक्षित राहा.